नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आपण आज मराठी भाषा विषयाची तयारी करून घेणार आहोत। त्यातला टॉपिक आहे वाक्प्रचार। हा जो कंटेंट आहे तो डॉक्टर आशालता मॅडम गुट्टे यांच्या पुस्तकातला आहे। नमस्कार मित्रांनो, आपण आज वाक्प्रचार बघणार आहोत। डॉक्टर आशालता गुट्टे मॅम यांच्या बुकमधलं हे वाक्प्रचार आहेत। खूप सारे वेगळे वाक्प्रचार होते आणि जे कधीही तुम्ही ऐकले नसतील अशा टाईपचे होते आणि सर्व परीक्षांसाठी उपयुक्त वाक्प्रचार आहेत। जे कोणी तलाठी परीक्षेची तयारी करत असेल किंवा MPSC ची तयारी करत असेल आणि आपल्या TET साठीही खूप महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत। चला सुरू करूया। अवीट गोडी येणे, आनंदाचे दिवस येणे, अमर होणे, कायमची कीर्ती प्राप्त होणे, अमरपट्टा घेऊन येणे, मरणाची भीती नाही अशी शक्ती मिळणे, अक्कल विकत घेणे, अनुभवातून सोसून शहाणपणा शिकणे, अक्कल पुढे धावणे, बुद्धीचा योग्य तऱ्हेने उपयोग न करणे, 11वा रुद्र असणे म्हणजे अतिशय तापीड असणे, अकलेचे तारे तोडणे म्हणजे अविचाराने बडबड करणे, अकलेचा कांदा असणे म्हणजे बेअक्कली असणे, अक्कल मिळकत खाणे, काही न खाणे, अग्निदिव्य करणे म्हणजे कठीण कसोटीतून पार पडणे, अखेरी मारणे म्हणजे शेवटचा डाव जिंकणे, अघळ पगळ भाषण करणे म्हणजे पुष्कळसे आणि मन मोकळे करून बोलणे, अग्निप्रवेश करणे, सती जाणे, अरत्र ना परत्र म्हणजे इहलोकी ना परलोकी, अनुग्रह करणे म्हणजे कृपा करणे, अब्दा धरणे म्हणजे सांभाळणे, अडीच कांड्यांवर येणे म्हणजे वयात येणे, अडी धरणे म्हणजे एखाद्या विषयी गुप्तपणे विशेष भाव ठेवणे, अरिष्ट ओढावणे म्हणजे संकट येणे, आपत्ती येणे, अमावस्या जीवनात येणे म्हणजे जीवनात दुःखच दुःख आहे असे वाटणे, अलम दुनियेत फिरणे म्हणजे सारे जग फिरणे, अल्लाची गाय म्हणजे अतिशय गरीब निरुपद्रवी मनुष्य, अतिरथी महारथी म्हणजे एकापेक्षा एक पराक्रमी पुरुष, अनाकनी करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, अधपतन करणे म्हणजे विनाश होणे, अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे, हकालपट्टी करणे, अर्ध्या वचनात असणे म्हणजे उत्सुकतेने दुसऱ्यांचे शब्द झेलणे, अर्ध्या हळकुंडीने पिवळे होणे म्हणजे थोडीशी संपत्ती आणि थोडेसे गुण प्राप्त झाले की गर्व करणे, अति खाणे, मसनात जाणे म्हणजे अधाशीपणे खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होत असतात, कधी कधी मरणे ओढवते, अत्तराचे दिवे लावणे म्हणजे उधळपट्टी करणे, अलीकडे ना पलीकडे म्हणजे कुठे स्थिर नसणे, अलभ्य लाभ होणे म्हणजे मिळविण्यास कठीण असा लाभ होणे, अवतार संपणे म्हणजे इहलोकाची यात्रा संपवणे, अवदसा आठवणे म्हणजे एखादी विपत्ती येईल असे कृत्य करण्याची बुद्धी होणे। नेक्स्ट बघा, हवाच्या सवा सांगणे, अतिशय महाकिंमत सांगणे, चढवून घेणे, अति झाले निगळी आले, अति झाल्यावर जीवनावर बेतणे, अत्तर मुरणे म्हणजे उगीच आव येणे, अवघड वाटणे, असह्य वाटणे, अवाच बोलणे म्हणजे शिव्या देणे, अविचारी असणे म्हणजे विचार न करता बोलत राहणे, अस्मान ठेंगणे होणे म्हणजे गर्वाने फार फुगून जाणे, अव्यापारेषु व्यापार करणे म्हणजे ज्याला आपला संबंध नाही असा भानगडीत करीत बसणे, अवाक्षर न बोलणे म्हणजे एक शब्दही तोंडावाटे न काढणे, अस्मानास ठिगळ लावणे म्हणजे फार मोठे संकटही थोपवून धरणे, अस्मानास लागणे म्हणजे चढून जाणे, अळमटळम करणे म्हणजे चुकव करणे, अक्षता पडणे म्हणजे विवाह उरकणे, अक्षता देणे लग्न कार्याच्या वेळी बोलवणे, अक्षर वाङ्मय असणे म्हणजे अमर होईल अशी साहित्य कृती असणे, अक्काबाईच्या फेरा येणे म्हणजे अत्यंत गरिबी येणे, अंग चोरणे, अगदी थोडे काम करणे, अंग मुरडणे, दिमाग दाखवणे, अन्नास जागणे म्हणजे कृतज्ञ असणे, आकाश फाटणे, अन्नास जागणे म्हणजे कृतज्ञ असणे, आकाश फाटणे म्हणजे चारी बाजूनी संकट येणे, अवाक होणे म्हणजे अतिशय चकित होणे, आश्चर्यचकित होणे, अवाज्ञा करणे म्हणजे आज्ञा न पाळणे,
अंत पाहणे म्हणजे कसोटी पाहणे, छळणे. अंगी आणणे म्हणजे बिंबवणे, बिंबवून घेणे. अंगाचाही लाही लाही होणे म्हणजे संतापणे, अवखळणे, खवळणे. अंग झाडणे, ना कबूल करणे. अंकित करणे म्हणजे पूर्णपणे ताब्यात घेणे. अंग झाडून मोकळे होणे म्हणजे संबंध तोडणे. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे भीतीने अंगावर शहारे येणे. आकाशाला झेंडा लावणे म्हणजे फार मोठा पराक्रम करणे. आकाशाची दोरी तुटणे, भयंकर आपत्ती येणे. आकांत करणे म्हणजे आरडाओरड करणे. आकाशाची कुऱ्हाड म्हणजे देवाने केलेली शिक्षा. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आवाक्याबाहेरची कामे करू पाहणे. आकाश फाटणे म्हणजे सर्व बाजूनी संकट येणे. ओट घटकाची राज्य म्हणजे अल्पकालीन टिकणारा आनंद. आई माई करणे म्हणजे मनधरणी करणे. आ वाचणे म्हणजे तोंड वाचणे. आखाड्यात उतरणे म्हणजे लढण्यास तयार होणे. आगीत उडी घेणे म्हणजे संकटात जीव घालणे. आग ओकू लागणे म्हणजे रागाने भडा भडा बोलणे. आग पाखडणे म्हणजे एखाद्यावर अतिशय रागवणे. आघाडी साधणे म्हणजे वेळ साधणे. आडव्या जिभेचा असणे म्हणजे भांडखोर वृत्तीचा असणे. आडवे उभे राहणे म्हणजे कुटील नीती अवलंबणे. आडवे नेसणे म्हणजे नीट न नेसणे. आडवे लावणे म्हणजे दोष लावणे. आडवे जाणे म्हणजे अडथळा आणणे. आडसट्यात असणे, अडचणीत असणे. आडून गोळी मारणे, दुसऱ्याकडून इष्ट कार्य करून घेणे. आडवी करवत घालणे, मोडता घालणे, अडचणी निर्माण करणे. आंतरिक आज असणे, आतील इच्छा असणे. आडात सोडून दोर कापणे, विश्वासघात करणे. आजचे मरण उद्यावर ढकलणे, सध्याचा प्रसंग लांबणीवर टाकणे. आस मुदात होणे, खवयास न मिळणे. आस लावणे, उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देणे. आपली पोळी पिकवणे, आपला केवळ स्वार्थ साधणे. आपल्या अंगी बिरहड देणे, दुर्व्यसनाला थारा देणे. आपल्या पोळीवर तूप ओढणे, साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे. आलबेला असणे, सर्व काही ठीक असणे. आरती आरोळा ठोकणे, मोठ्या मोठ्याने बोलणे. आरती करणे, स्तुती करणे. आभाळ फाटणे, सर्व बाजूनी संकट येणे. आळा घालणे, आरोप करणे. आळा घालणे, मर्यादा घालणे. आहारी जाणे, दुसऱ्याच्या मताप्रमाणे वागणे. आंबट शोक करणे, भलत्यात चैनी करणे. अचारी का बिचारी होणे, काहीच सुचेनासे होणे. आवळा देऊन कोवळा काढणे, लहान वस्तू देऊन मोठी वस्तू उचलणे. ईर्षे पडणे, ईर्ष्या उत्पन्न होणे. ईर्षे चढणे, चुरस लागून सरसावणे. ईर्षे घालणे, आपल्या बचावासाठी दुसऱ्यास पुढे करणे. इड्या भोपळ्या इतके सूत म्हणजे पक्के विरोधक असणे. इतिश्री होणे, समाप्त होणे. इची करणे, मध्ये मध्ये खोडसाळपणे करणे. इंगा दाखवणे, सबक शिकवणे. इजा बिगा तिजा, एकामागून एक असे 3 वेळा. उकरून काढणे, जाणून बुजून मागील गोष्टी काढणे. उखळ पांढरे होणे, पुष्कळदा फायदा होणे. उट्टे काढणे, सूड घेणे. उंटावरून शेळ्या हाकणे, मनापासून काम न करणे. उगी दुगी करणे, मध्येच तोंड घालणे. उघड्या माथ्याने मिरवणे, न लाजता फिरणे. उघडा पडणे, निराश्रित होणे. खरे स्वरूप प्रगट होणे. उघड्या डोळ्यांनी मरण पाहणे, आपल्या देखत आपला नाश होत असलेला पाहणे. उचलून गोष्ट सांगणे, विरोध दर्शवणे. उचलबांगडी करणे, बळजबरीने स्थलांतर करणे. उजवा असणे, श्रेष्ठ असणे. उज्ज्वल करणे, उजळणे. उजेड पाडणे, मोठे काम करणे. पुराशी बाळगणे, मनास जतन करून ठेवणे. उठून जाणे, रागाने निघून जाणे. उलटी
अंबारी हाती घेणे, भीक मागण्याची पाळी येणे. उदक सोडणे म्हणजे हक्क सोडणे, उदो उदो करणे म्हणजे जय जयकार करणे, उडत उडत समजणे म्हणजे कर्ण करणे समजणे, उणे उत्तर देणे, अपमानकारक जबाब देणे, उतू जाणे, कल्पनेपेक्षाही अधिक असणे, उपार्जन करणे, खर्चास देणे, उपमर्द वाटणे, अपमान वाटणे, उपपावन करणे म्हणजे बाजू मांडणे, फराटाळ्या काळजाच्या वाटेल तसे साहस करणारा, उमाळा येणे, दयेची तीव्र भावना निर्माण होणे, उरावर कट्यार होणे, थोक्यात राहणे, उरा पावटावर उचलणे, मोठ्या कष्टाने उचलणे, उरावर येणे, कठीण काम स्वीकारणे, उसने पारणे, फेडणे, सूड उगवणे, उतू येणे, अतिरेक होणे, ऊन वारा न लागणे, मुळीच त्रास न होणे, ऊन तहान न पाहणे, अडचणीचा विचार न करता रात्रंदिवस काम करणे, उहापोह करणे, चर्चा करणे, ऊर बडवून घेणे, आक्रोश करणे, ऊर दडपणे, भीतीने ग्रस्त होणे, ऊर काढून चालणे, एटीत चालणे, ऊर फोडणे, फार परिश्रम करणे, ऋणानुबंध असणे, घरोब्याचे संबंध असणे, एरंड्याचे गुऱ्हाळ गळणे, व्यर्थ बडबड करणे, लांबल्याचे कंटाळवाणे भाषण करणे, एका पायावर असणे, फार उतावीळपणा करणे, लगेच तयार होणे, एका वीर होणे, एकट्यानेच पराक्रम करणे, एका मुठीत असणे, एकजुटीने असणे. नंतरचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू वाक्प्रचार.